हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 18 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, यशवंत बोलतो की आपण मकरंद आणि स्वीटीचे लग्न अगदी साधेपणाने करणार आहोत. तेव्हा शुभा बोलते, अहो असं काय बोलताय तुम्ही मध्येच, सगळ्यांना आमंत्रणं दिली गेली आहे, सगळी तयारी झाली आहे. तेव्हा बाबा बोलतात, हे बघ सीमाचं म्हणणं अगदी चुकीचं नाही आहे. मकरंद आणि स्वीटीचं लग्न आधी झालं आहे. आता त्याचा समारंभ एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची काही गरज नाही आहे आणि घरातल्या माणसांच्या विरोधात तर नाहीच नाही. तेव्हा शुभा बोलते, अहो 4 दिवसाचा तर प्रश्न आहे. आपल्या घरातल्या माणसांच्या आनंदासाठी समजून घ्यावं लागतं आणि सीमालाही समजून घ्यावं लागेल. मी बोलते तिच्याशी. तेव्हा यशवंत बोलतो, प्रश्न समजून घेण्याचा नाही आहे, तिचा खर्चाचा मुद्दाही बरोबर आहे. तेव्हा शुभा बोलते, अहो आपले दोघं मुलांचा खर्च नाही केला, आपण समारंभ नाही केला, मग आता मक्याच्या लग्नाच्या वेळेस त्याला काय वाटेल. तेव्हा यशवंत बोलतो, त्याला काय वाटेल, त्याला कुठे माणसांची ओढ, उलट त्याला बरंच वाटेल. तेव्हा शुभा बोलते, आणि स्वीटी स्वीटी कधी भेटणार आहे नातेवाईकांना, तिला कधी समजायला हवं कोण आहेत आपले नातेवाईक. तेव्हा यशवंत बोलतो की अरे त्याच्यासाठी अजून 5 लाख रुपये घालायला हवेत का. शुभा, आता माझी नोकरी नाही आहे, तुला समजत कसं नाही. त्यावर शुभा बोलते, होईल सर्व नीट, ऐका जरा. हा एक समारंभ झाला ना, मग कशाला लागणार आहेत आपल्याला पैसे, उरतील त्यात भागवू आपण, नका काळजी करू. इकडे समीर सीमाला बोलत असतो, त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे माहिती आहे आपल्याला, आणि मग आता त्यांना वाटतं आहे की आपलं लग्न सगळ्यांसमोर व्हावं, तर काय चुकीचं वाटतं आहे त्यांना. प्रत्येकाची स्वप्न असतात ना गं, काय चुकलं त्यांचं. त्यावर सीमा बोलते, हो का, सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नसतात. ज्याची स्वप्न त्यांनी पूर्ण करावी, आपल्या डोक्याला उगाच त्रास कशाला. त्यांच्या जीवावर त्यांनी त्यांची हौस पूर्ण करावी, आपल्याला कशाला. स्वप्न तर माझी पण होती समीर, ती कोणी पूर्ण करायला पैसे दिले. आपल्याला एक न्याय त्यांना एक न्याय, असं करून कसं चालेल. त्यावर समीर बोलतो, असं नाही आहे सीमा. तेव्हा सीमा बोलते, असंच आहे समीर, आपले पैसे बिल्डरकडे अडकले तेव्हा कोणी म्हटलं का की मी पैसे देतो म्हणून. त्यावर समीर बोलतो, का कोणी पैसे देईल, आपलं घर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आई बाबांची नाही. त्यावर सीमा बोलते, तेच म्हणते मी, मकरंद आणि स्वीटीचं लग्न बाबांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली नाही. एक तर आईबाबांना न विचारता ते दोघं लग्न करून आले आणि आता त्यांच्या या सो कॉल्ड विधीसाठी आईबाबा पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. हा जर पैसा त्यांनी आपल्याला दिला असताना तर आपलं स्वतःचं घर बुक झालं असतं समीर. तेव्हा समीर बोलतो, प्लीज हळू बोल, आई बाबा ऐकतील. तेव्हा सीमा बोलते, उलट ऐकलं तर बरंच आहे. तेव्हा समीर बोलतो, तुला कळतं का तू काय बोलते. तेव्हा सीमा बोलते, हो ऐकलं तर बरंच आहे, त्यात तुझाच फायदा आहे. त्यावर समीर बोलतो, म्हणजे तुला कळते का तू काय बोलते. तेव्हा सीमा बोलते, हो मला कळते, तुलाही एक ना एक दिवस कळेल. इकडे दुसऱ्या दिवशी शुभा सर्वांसाठी चहा बनवते, यशवंतला चहा नेऊन देते. तेव्हा शुभा सगळ्यांना चहा नेऊन द्यायला येते. तेवढ्यात यशवंत बोलतो, शुभा अगं तू बस नाही ते. तेव्हा शुभा बोलते, अहो सगळ्यांना देऊन तर येते ना. तेव्हा यशवंत बोलतो, ते राहू दे गं, अगं आधी तू बस इथे. यशवंत बोलतो, अगं बस गं, आज सकाळचा चहा ते सगळे इथे येऊन एकत्र घेतील. तेव्हा यशवंत, समीर, सीमा, मकरंद जरा बाहेर या रे, असं बोलतो. तेव्हा शुभा बोलते, अहो काय काय चाललंय. तेव्हा बाबा तिला शांत करतात आणि बोलतात, थांब जरा, अरे येत आहे ना रे. तेव्हा सगळे चहा पिण्यासाठी टेबलवर येतात. तेव्हा समीर म्हणतो, बाबा तुम्ही बसा. तेव्हा यशवंत म्हणतो, नाही नाही बरं ऐका, मला सगळ्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा मकरंद म्हणतं, काय. समीर म्हणतो, कशाबद्दल. तेव्हा यशवंत म्हणतो, मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाबद्दल. तेव्हा मकरंद बोलतो, काय झालं बाबा, काही प्रॉब्लेम. तेव्हा यशवंत बोललो, नाही नाही प्रॉब्लेम काय नाही, पण ठरलेल्या प्लॅनमध्ये मला छोटासा बदल करायचा आहे. तेव्हा मकरंद विचारतो, काय. मकरंद आणि स्वीटीचे लग्न आपण घरीच करणार आहोत हे तर आपलं ठरलेलंच आहे, पण मला असं वाटतं त्याचा मोठा समारंभ न करता ते साधेपणानेच करावं. तेव्हा थोडा वेळ सगळे शांत होतात. सीमा गालातल्या गालात सीमाला हसायला येतं. इकडे बेडमध्ये मकरंद शांत बसलेला असतो. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद क्या हुआ है, कब से देख रही हूँ. एकदम चुप हो. तेव्हा मकरंद बोलतो, मग काय करू मी. बाबा एकदम असा डिसिजन कसा घेऊ शकतात, इकडे इतके दिवस लग्नाचा प्लॅनिंग सुरू आहे, बोलणी सुरू होती, आणि अचानक उठून बाबा सांगतात की लग्न आपण साध्या पद्धतीने करतोय, काय अर्थ याला. त्यावर स्वीटी बोलते, लेकिन कुछ तो वजह होगी ना. तेव्हा मकरंद बोलतो, अगं हा डिसिजन त्यांच्या एकट्याचा आहे का, हे सगळं ठरवण्याआधी आपल्याशी एकदा बोलायला नको होतं का त्यांनी. आणि आई, नाही मला खात्री यातलं आईलाही काहीच सांगितलं नसणार त्यांनी. तेव्हा मकरंद चिडून उठतो. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद शांत हो जाओ तुम, इतना गुस्सा क्यों कर रहे हो, हमारी शादी वैसे भी हो चुकी है ना.
त्यावर मकरंद बोलतो, अगं हो, पण हा समारंभ आपण करायचा यासाठी मागे लागलो का त्यांच्या? उलट लग्न विधिपूर्वक झालं नाही यासाठी आपल्या लग्नाला शंका घेऊन वहिनीलाच शंका होती. तेव्हा स्वीटीला सीमा काय बोलते ते आठवतं. तेव्हा मकरंद बोलतो, म्हणून आई, बाबा, दादा सगळ्यांनी ठरवलं होतं की आपलं लग्न धूमधडाक्यात करायचं. तेव्हा शोभा जे बोलते तेही मागचं त्यांना आठवतं. हा डिसिजन त्यांचाच होता. मग असं अचानक? त्यावर स्वीटी बोलते, मुझे ही समझ में नहीं आ रहा है, ऐसे अचानक क्या हुआ? उनको कोई पैसों की तो प्रॉब्लम नहीं होगी ना मकरंद? तेव्हा स्वीटी बोलते, अगर ऐसा है तो हमें उनकी बात मान लेनी चाहिए, तो चाहे कॉम्प्रोमाइज़ ही क्यों ना करना पडे. इकडे सीमाला घमंडेचा फोन येतो आणि बोलतो, काय मॅडम आज येत आहेत ना ऑफिसला? तेव्हा सीमा बोलली, एकदा सांगितलेलं कळतं मला घमंडे, तुम्हाला किती वेळा सांगितले सारखं सारखं फोन करत जाऊ नका. हे बघा आमच्या घरात लग्न आहे, लग्नाची किती कामं असतात तुम्हाला माहिती आहे ना. त्यावर घमंडे बोलतो, तुमच्या काय प्रायोरिटीज आहेत ना ते आधी मला सांगा, कारण की दरवेळेस मी तोंड घशी पडायचं हे मला चालणार नाही. तेव्हा त्या दोघांचं पेपर्सबद्दल बोलणं सुरू असतं. इकडे मकरंद स्वीटीजवळ येतो आणि बोलतो, तुम्हें बुरा नहीं लगेगा? तेव्हा स्वीटी बोलते, बुरा लगेगा मकरंद, पर अभी हम क्या कर सकते हैं? याचाच तर सगळ्यात राग आहे तुम्हाला. आय जस्ट फील हेल्पलेस राइट नाउ. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद ऐसा क्यों कह रहे हो, इसमें तुम्हारा कोई दोष नाही आहे. तेव्हा मकरंद बोलतो, आपल्या लग्नाच्या समारंभासाठी मी काहीच करू शकत नाही आहे स्वीटी, नाही आहे मला याची सवय. स्वतःच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहायला नाही आवडत मला. तेव्हा त्या दोघांचं ते बोलणं सुरू असतं. तेव्हा मकरंद बोलतो, काय समजायचं मी, हे किती इन्सल्टिंग आहे, तुला कळतं आहे का स्वीटी? मी स्वतःला कसं कंट्रोल करतो आहे ना तुला नाही माहीत आत्ता. जाऊ दे ना, कशाला काही अर्थ नाही. तेव्हा स्वीटी बोलते, मकरंद मेरी बात तो सुनो ना. तेव्हा शुभा बाहेर राहून ऐकत असते. इकडे शुभा तिच्या रूममधून ते बरणीत भरलेले 5 स्टोन काढते आणि यशवंतला बोलते, त्यातले 5 स्टोन मी काढून घेतले, जास्तीचे पैसे मी काढून घेतले. तेव्हा यशवंत बोलतो, हा काय हट्ट आहे शुभा, मकरंदच्या लग्नासाठी पैसे मला लागणार आहेत. त्यावर यशवंत बोलतो, अगं पण एवढा खर्च? आणि यशवंत शुभाच्या हातातनं ते 5 स्टोन घेऊन पुन्हा त्या बरणीत भरून टाकतात. तेव्हा शुभा बोलते, तुम्ही असं कसं म्हणू शकतात? अहो आपल्या मुलाच्या लग्नासाठी आपण पैसे खर्च नाही करायचे, मग कोणी करायचे? अगं पण पैसे. त्यावर शुभा बोलते, मला मान्य हो, पैसे उधळायचे नसतात, जपून ठेवायचे असतात, पण आपल्या मुलांच्या आनंदासाठी हे पैसे महत्त्वाचे का नाही? तुम्ही सकाळी मोकळे झालात हो बोलून, नेहमीसारखं मला विश्वासात न घेता, मला काहीही न सांगता. अहो तुमच्या बोलण्याचे परिणाम काय होतील याचा जराही विचार केला नाही तुम्ही थोडा पण स्वीटीचा विचार नाही केला, तिला काय वाटणार आहे? तेव्हा यशवंत बोलतो, तिला काहीही वाटणार नाही, ती समजूतदार मुलगी घेईल समजून. तेव्हा शुभा बोलते, ती घेईलच समजून, कारण खरंच ती समजूतदार मुलगी आहे. तेव्हा शुभा बोलते, अहो लग्न आहे तिचं, लग्न आयुष्यात एकदाच होतं. प्रत्येक मुलीच्या लग्नाबद्दल काही कल्पना असतात, काही इच्छा असतात, काही स्वप्न असतात, म्हणजे तिची सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी आशा आपणच तिला दाखवली. तिची काहीही चूक नसताना तिची स्वप्न आपण तिच्याकडनं हिरावून घेतली. तुम्हाला माहिती आहे, आपल्या लग्नाच्या पंक्तीत तुम्ही भरवलेल्या जिलबीपासून, सासूबाईंनी मला दिलेल्या सोन्याच्या ठुशीपासून प्रत्येक आठवण अजूनही ताजी आहे माझ्या मनात. आठवतं मला, तुमचे मित्र तुम्हाला वरातीत नाचवत घेऊन आले, माझ्या बाबांनी तुमच्या अंगावर सगळी फुलं उधळली. अजूनही तुम्हाला नवरदेवाच्या वेशात बघितलेला तो क्षण आठवला ना, त्या फुलांचा सुगंध दरवळतो माझ्या आसपास. या गोष्टी व्यवहारात तोलता येतात? तेव्हा यशवंत बोललो, बरं तुझं काय म्हणणं आहे मग? त्यावर शुभा बोलते, हे बघा सध्या तरी स्वीटीचं सासर आणि माहेर आपण दोघंच आहोत, करूया ना आपल्या मुलांचं लग्न आपण थाटामाटात. तेव्हा यशवंत बोलतो, म्हणजे तू आता स्वतःचं म्हणणं खरं करणार, सतत दुसऱ्याच्या आनंदाचा विचार, स्वतःचा विचार कधी करायला शिकणार आहेस ग तू शुभा? तेव्हा शुभा बोलते, माझ्या माणसांच्या आनंदातच माझा आनंद आहे खरंच. आणि तिथेच एपिसोड संपतो.